उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा कुरुडवाडी या रस्त्याचं काम तब्बल 6 वर्षांपासून रखडलं आहे। कंत्राटदारानं 1,37,00,000 तब्बल 83 लाख रुपये बिल उचललं असताना या कामाला मुहूर्त मिळालेला नाही। हा कंत्राटदार भूम परांड्याच्या विद्यमान आमदाराचा भाऊ असून अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यास कचरत आहेत। त्यामुळे हे लाखो रुपये रस्त्याच्या खड्ड्यातच गेले का असा प्रश्न परंडेकरांना पडला आहे। पाहूया हा खास रिपोर्ट। हा आहे परंडा कुरुडवाडी रस्ता। कुरुडवाडी, टेंभुर्णी, पंढरपूर, इंदापूर आणि पुण्याला जायचं असेल तर या रस्त्यावरून परंडेकरांना जावं लागतं। मात्र या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेत। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहन चालकांना पडलाय। या रस्त्याच्या मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी फेब्रुवारी 2009 ला टेंडर निघाला। त्याचे टेंडर भूम परांड्याचे विद्यमान आमदार राहुल मोटे यांचे बंधू मधुकर मोटे यांच्या अमरजीत कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आलं। 7.5 किलोमीटरच्या या रस्त्यासाठी तब्बल 1,37,00,000 रुपये निधीची तरतूद करण्यात आली। त्यापैकी कंत्राटदारानं तब्बल 83 लाख रुपये वेळोवेळी उचललेत। पण गेल्या 6 वर्षात या रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरणच झालं नव्हतं। तेव्हा 1.5 महिन्यांपूर्वी परंड्यातील शिवानंद तळेकर, ॲडव्होकेट जहीर चौधरी, अजित काकडे, अमोल भोजने आदींनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आवाज उठवला। एवढंच काय तर परांड्याच्या सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि आंदोलन करण्याचा इशाराही दिला। त्यानंतर कंत्राटदारानं रस्त्यावरील खड्डे बुजवले आणि 8 दिवसात कार्पेट आणि सील कोट करण्याचं आश्वासन दिलं। पण 1.5 महिना लोटला तरी या कामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही। याबाबत अधिकारी मात्र थातूर मातूर उत्तर देत आहेत। 8 दिवसात काम करू असं आश्वासन ते पुन्हा पुन्हा देत आहेत, पण 8वा दिवस केव्हा उजाडणार असा प्रश्न सर्वांना सतावतोय। परंडा कुरुडवाडी रस्त्यावर मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले गेलेत आणि पूर्वीसारखे हाल पुन्हा सुरू झालेत। खराब रस्त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतीये। एवढंच काय तर खराब रस्त्यांमुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघातही होत आहेत। त्यामुळे परंडेकरांच्या भावना तीव्र झाल्यात। कुरुडवाडी रस्त्याचं काम गेल्या 10 वर्षापासून रखडलेलं आहे। त्याच्यामुळे परंडेकरांच्या मनात एक असंतोष पसरलेला आहे। याबाबत त्यांनी वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही आहे। या संदर्भात परंडेकरांच्या काय भावना आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। आपल्या सोबत चौधरी साहेब, त्यांना विचारून बाबा या रस्त्याचं काम नेमकं कशामुळे रखडलेलं आहे? साधारण हा रस्ता एक 9 ते 10 वर्षापासून चांगला रस्ता खराब करून दुरुस्ती करणार आहेत असं टेंडर निघाला, चांगलं काम करू असं जनतेला शाश्वती दिली। परंतु फक्त गुत्तेदारांचे पोट भरण्याचं काम आजपर्यंत या शासनाने केलं आणि आघाडी सरकारच्या राज्यात जे स्वतः गुत्तेदार आमदार साहेबांचे बंधू आहेत, चुलत बंधू आहेत, त्यांनी हे काम घेतलेलं आहे आणि आजपर्यंत जवळजवळ त्यांनी 80 ते 90 लाख रुपयापर्यंत ह्याचं बिल उचललेलं आहे अशी अधिकृत माहिती आहे। परंतु परंडा ते कुरुडवाडी जो मुख्य रस्ता आहे तो पुणे आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य रस्त्यांना जोडला जातो। तो मागील 10 वर्षापासून आहे त्या परिस्थितीच आहे। खड्डे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्यात हे काय कळत नाही आणि हा रस्त्यावर अनेक अपघात होऊन शिक्षक, प्राध्यापक, आमच्या माता भगिनी आणि काही राजकीय मंडळी सुद्धा या अपघातात मयत झालेले आहेत। तरी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा आणि नवीन काम तात्काळ सुरू करावं ही आमची विनंती आहे। चौधरी साहेब सांगतात की फक्त गुत्तेदाराचं पोट भरण्यासाठी आजपर्यंत काम झालेलं आहे आणि एक आमदाराचा भाऊ आहे म्हणून या कामाला सुरुवात होत नाहीत। आपल्यासोबत शिवानंद तळेकर सुद्धा आहेत, त्यांचे काय भावना या संदर्भातले आपण जाणून घेऊया। हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्यासाठी जोडला जातो।
परंतु काही राजकारणी मंडळी स्वतःच्या भावाला काम दिलं परंतु काम केलं नाही, त्याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या भावाला सांगावे आणि हे काम करून घेण्यात यावे. आमदाराच्या भावाकडेच हे काम आहे आणि त्यांनी आपल्या भावाला तात्काळ आदेश द्यावेत की काम तात्काळ करावं, असे तळेकर साहेबांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत अजित काकडे सुद्धा आहेत, भाजपचे युवा नेते आहेत. त्यांची काय या संदर्भातली भूमिका आहे? आम्ही रस्ता पाहून भरपूर अपघात या रस्त्याला झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा होती की हा रस्ता ताबडतोब पूर्ण व्हावा. चांगली लोक या रस्त्यामुळे आमच्यापासून म्हणजे निघून गेलेले आहेत. आम्ही BMC ऑफिसला आंदोलन करून त्या साहेबाची भेट घेतली. त्यांना आम्हाला सांगितलं की 82 लाख रुपये काय उचललेत त्यांना इथल्या आमच्या उद्धारानं, तरी पण हा रस्ता पूर्ण होत नाही. काय सगळी राजकीय काय असेल ती सोडून आमदार साहेबांनी त्यांच्या भावाला तात्काळ रस्ता पूर्ण हे करावं अशी आमच्या गुत्तेदारांनी जवळपास 90 लाख बिल उचलून सुद्धा या कामाला अजून मुहूर्त लागलेला नाही. आता होतं की 8 दिवसात काम सुरू होईल, आता 1.5 महिना साधारण झाला तरी पूर्वी साधारणतः त्यांनी आंदोलन जे हे केलं होतं, परंतु डांबरीकरणाच्या आधी खड्डे भरून घेणं गरजेचं होतं. ते आता खड्डे आपले 2 दिवसापूर्वी संपलेले आहेत. तर ठेकेदारांना पण एक 8 दिवसामध्ये काम चालू करण्याच्या सूचना दिल्या आहेत, नियोजन करून उर्वरित काम. नाही, काम कोणत्या कारणामुळे रखडलेलं आहे याचं मेन कारण काय ते सांगा. कारण एवढं 9ला निघालेलं आहे हे टेंडर, आतापर्यंत अनेक वर्ष रखडलेलं आहे, याचं नेमकं कारण काय? पुरेसा निधी, दुसरं काहीच कारण नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरने काय बिल उचललं वगैरे? बिल त्यांना काम केल्यानंतर साधारणतः एक वर्षानंतर पहिलं केलेल्या कामाचं बिल मिळालं. कधी दिलेलं तर? नोव्हेंबर 13 मध्ये. नोव्हेंबर 13 किती दिलेलं? बोलायला 83 लाख. तुम्हीच म्हणता की 1,37 लाखाचं काम, बरोबर आहे? त्याच्यात 83 लाख तर त्यांनी उचललेले झालेल्या कामाचे दिले. राहिलेच किती त्याचं बजेट, काम काय होत नाही या संदर्भात. म्हणजे काहीतरी कारवाई झाली पाहिजे ना कॉन्ट्रॅक्टर, काय म्हणजे काय कारवाई होत नाही त्या संदर्भात? काम सुरू करण्यासाठी आम्ही त्याला वेळोवेळी पत्रावर केलेलं आहे, प्रत्यक्ष बोलून पण कार्यकारी अभियंत्यांनी चर्चा केली आहे आणि 8 दिवसामध्ये ती त्यांनी. आता तुम्ही 8 दिवस सांगता, परंतु आज 13ला त्यांनी एवढं बिल उचललं आहे, पण अजून काम पूर्ण होत नाही या संदर्भात काही त्याला ठोस कारवाई करणार का नाही? 13ला बिल उचललं आहे म्हणजे झालेल्या कामाचं उचललं, झालेल्या कामाचं आपण झालेल्या कामाचं बिल दिलं. ह्या वर्षामध्ये नंतर पहा जो कोणते येते त्यामध्ये पहा 14 आणि 15 सन 14-15 मध्ये त्याला तरतूद झाली शासनाकडून 20.21 दोन्ही कामांना आणि उर्वरित काम 61.14 आहे. केवळ आमदाराचा भाऊ आहे म्हणून त्याच्यावर कारवाई होते असं आहे? नाही, तसं काहीच नाही, तसं काहीच नाही. अजून काही माहिती